महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते माझे सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 5000 पेक्षा अधिक व्यासपीठांच्यावर उभं राहण्याची संधी मला मिळाली आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलेलो आहोत, ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी, महान क्रांतिकारक, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, पत्रकार, निबंधकार, भाषाशुद्धीकार, इतिहासकार, क्रांतिसूर्य, स्वातंत्र्यसूर्य विनायक दामोदर सावरकर, आणि ज्यांनी माझ्याकडून क्रांतिकारकांच्या चरित्राचा आणि सावरकर चरित्राचा अभ्यास करून घेतला आणि या व्यासपीठावरती उभं राहण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण केली, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह आचार्य बाळाराव सावरकर. हिंदू महासभेच्या कार्यामध्ये खूप मोठा आधारस्तंभ म्हणून ज्यांनी माझी पाठराखण केली आणि इथपर्यंतचा माझा प्रवास सुकर केला, ते हिंदू महासभेचे नेते आणि साताऱ्याचे सुपुत्र आदरणीय गोविंदजी गांधी. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सगळ्या विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो. मला माहिती आहे की भोजनाची वेळ जवळजवळ टळून गेलेली आहे आणि पोटामध्ये भूक लागली की खायला भाकरीच लागते, तत्वज्ञान पचत नाही, हे 5000 पेक्षा जास्त व्यासपीठांच्यावर उभं राहून आल्यानंतर मला नक्की समजतं. आणि म्हणून तुमच्या सहनशक्तीचा अंत होणार नाही इतकं नक्की मी बोलेन. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व सावरकर भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जेव्हा बघितली आणि आदरणीय जगन्नाथजी शिंदेंचा परिचय जेव्हा मी पाहिला, तेव्हा मला थोडंसं कसं तरीच वाटायला लागलं, विचित्रच वाटायला लागलं. पण सावरकरांचं आयुष्यच असं आहे की सावरकरांच्या मार्गाने जाणारे जे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये असे वारंवार विचित्र योगायोग येत असतात. ज्यांनी आयुष्यभर उपोषण केली ते महात्मा गांधी बंदुकीच्या गोळ्यांनी गेले आणि ज्यांनी आयुष्यभर बंदुकीच्या गोळ्या झाडा म्हणून सांगितलं ते सावरकर 21 दिवसाच्या आमरण उपोषणानं गेले, प्रायोपवेशनानं गेले. सावरकरांच्या चरित्रातला हा एक योगायोग उदाहरणादाखल तुमच्यासमोर सांगितला. आज या समारंभ स्थळी सुद्धा एक असाच विचित्र योगायोग आहे. ज्यांच्या नावावरती 175 पेक्षा जास्त पुस्तकांची नोंद आहे लेखक म्हणून,
ते संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि ज्यांनी एकही पुस्तक लिहिलेलं नाही तो संमेलनाचा अध्यक्ष आहे. आणि म्हणून मला थोडंसं बसल्यानंतर अस्वस्थ वाटत होतं की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पण बोलायचं आहे. पण शेवटी सावरकरच सांगतात की घे तले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. आणि म्हणून हे सतीचं वाण आता हातामध्ये धरलेलं आहे, होय म्हटलेलं आहे, तर आता हाताला चटके बसतात, भासतात, अशा तक्रारी करून चालणार नाही, ते आता पूर्ण करावं लागेल. म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं आणि समर्थांच्या कृपेनं जे काही सुचेल ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना सावरकर भक्त असं म्हटलं. सध्या हा अतिशय लोकप्रिय शब्द आहे, भक्त हा. तुम्ही सामाजिक माध्यमांच्या मधून जर बघितलं तर या शब्दाला जागणारे दिसतात आणि या शब्दाला विरोध करणारे पण दिसतात, त्याची टवाळी करणारे पण दिसतात. बाकीचं मला माहीत नाही, पण सावरकरांच्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागेल की सावरकरांची भक्ती करणं खूप सोपं आहे. कारण भक्ती ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला विचारांचा अनुनय करण्याची जबाबदारी आपल्याकडे नसते. एक पुतळा ठेवला, एक प्रतिमा ठेवली, त्याला पुष्पहार घातला की आपलं काम संपतं, नमस्कार केला की आपलं काम संपतं. भक्ती एवढ्यापुरतीच मर्यादित असते. पण सावरकरांचं अनुयायी व्हायचं असेल तर ते मात्र खूप अवघड आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांना सुद्धा सावरकरांचं हिंदुत्व समजलंय की नाही अशी शंका यावी. इतपत हिंदुत्वाचे अर्थ आता बदलत गेलेले आहे. साहित्य संमेलन जरी असलं तरी हिंदू महासभा त्याची संयोजक आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार तिथं अपरिहार्य आहे. कारण सावरकरांचं हिंदुत्व या नावाचं एक पुस्तक आहे. एकही क्षेत्र असं सोडलेलं नाही सावरकरांनी की ज्याच्यावरती त्यांनी लिखाण केलेलं नाहीये. अगदी आकड्यांच्या भाषेमध्येच बोलायचं झालं तर सावरकरांचं साहित्य जवळजवळ 2.5 लाख शब्दांचं आहे, 16,000 पानांचं आहे. त्यांची कविताच नुसती 10,000 शब्दांची आहे. एवढं प्रचंड साहित्य या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केलं की जे पुढं वर्षानुवर्ष नव्हे युगानुयुग या हिंदुस्थानला हिंदुस्थान म्हणून जगण्यासाठी प्रेरणा देत राहील. आणि म्हणून सावरकर मुळातच साहित्य कशाला म्हणायचं? साहित्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब असतं आणि त्या शब्दांमध्ये समाजाला दिशा देण्याचं सामर्थ्य असतं. ज्या साहित्यामध्ये या 2 गोष्टी आहेत की समाजाचं प्रतिबिंब आहे आणि ज्या साहित्याला समाजाला दिशा देण्याची ताकद आहे ते खरं साहित्य असतं. बाकीचं फक्त शब्द भांडार असतं. सावरकरांच्या साहित्याकडे जर आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की समाजाचं प्रतिबिंब पण सावरकरांच्या साहित्यामध्ये आहे. मोपल्यांचं बंडसारखं त्यांची कादंबरी असेल, काळे पाणीसारखी कादंबरी असेल, माझी जन्मठेपसारखं त्यांचं पुस्तक असेल, आत्मचरित्र असेल, त्याच्यामध्ये हे सगळं आहे. समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि सावरकरांचा हिंदुत्वसारखा ग्रंथ असेल, जोसेफ मॅझिनीसारखं चरित्र असेल, सावरकरांनी लिहिलेली अनेक पुस्तकं अशी आहेत की ज्याच्यामध्ये समाजाला योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य पण आहे. आणि म्हणून सावरकरांचं साहित्य हे खऱ्या अर्थानं साहित्य आहे. मगाशी आमच्या एका वक्त्याने कोणीतरी उल्लेख केला की बाकीची सगळी साहित्य संमेलनं असतात पण भारतामध्ये फक्त सावरकरांच्या नावानं सावरकर साहित्य संमेलन होतं. कारण सावरकरांचं साहित्य हे समाजाला दिशा देणारं साहित्य संमेलन आहे. आणि म्हणून जशी जपमाळ ओढावी तसं सावरकरांच्या एकेका पुस्तकाची पारायण करणं गरजेचं आहे. पण भक्त म्हणून पारायण करून होणार नाही. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य इतकं आहे की त्याच्यातली एक जरी ओवी आपण अनुभवली तरी आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून जाईल. अगदी तसं सावरकरांच्या साहित्याच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल. सावरकरांच्या साहित्यातला एक जरी विचार आपण आत्मसात केला, अंगीकारला आणि तो स्वतःच्या रक्तामध्ये भिनवला,
आपलं आयुष्य आमूलाग्रपणे बदलून जाईल. पण सावरकरांचा अनुयायी होताना दोन गोष्टी मात्र आपल्याला नेहमी लक्षात ठेवाव्या लागतील. एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही सावरकरांचा अनुनय करणार असाल, सावरकरांचे अनुग्रहित होणार असाल, सावरकरांच्या विचारावर चालणार असाल, सावरकरांच्या विचाराचा प्रसार करणार असाल, सावरकरांचं कार्य समाजापर्यंत नेणार असाल, तर तुम्हाला उपेक्षिताचं जीणं जगावं लागेल. हा शाप आहे सावरकरांना. कारण सावरकरच असं म्हणतात, सावरकर स्वतःच असं म्हणतात, सावरकरांचा प्रत्येक शब्द म्हणजे साहित्य आहे बरं का. सावरकरांचं साहित्य असं वेगळं नाही. सावरकरांची भाषणं हे सावरकरांचं साहित्य आहे, सावरकरांचं लिखाण हे सावरकरांचं साहित्य आहे. कारण मगाशीच मी सांगितलं, साहित्य समाजाला दिशा देतं. सावरकरांचा प्रत्येक शब्द हा समाजाला दिशा देतो. सावरकर स्वतःच असं म्हणतात की मी हिंदू जातीची बाजू घेतोय, याचा अर्थ ही हिंदू जाती माझ्या बाजूने उभी राहील असं नाही. वेळ प्रसंगी या हिंदू जातीनं अनेकदा आत्मघातकांना साथ दिलेली आहे. काळजाला घरं पाडणारे हे वाक्य आहे. आणि म्हणून सावरकरांचं कार्य आपण करतोय, सावरकरांच्या विचार प्रसाराचं कार्य करतोय म्हटल्यानंतर उपेक्षिताचं जीणं जगावं लागणार आहे. याच्यामध्ये दुःख मानून घ्यायचं कारण नाही आहे. दगड कुठाला मारतात, वांजोट्या झाडाला कोणी दगड मारत नसतात. ज्या झाडाला फळं येतात त्याच झाडाला लोक दगड मारत असतात. आणि म्हणून सावरकरांच्या विचारावरती एवढी टीका होते. मला नाही वाईट वाटत. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटलं, सगळ्यांना वाईट वाटलं. मला एकाने विचारलं तुला काय वाटतं, मी म्हटलं मला नाही वाईट वाटत. का नाही वाटत? का नाही वाटत याचं कारण असं आहे की सावरकर समजायला खूप मोठे आहेत. ते समजण्यासाठी बुद्धीची पात्रता पण तेवढी मोठी लागते. ज्याच्याकडे ती बुद्धीच नाही त्याला सावरकर आकलन होणार नाही. आणि त्यानं काहीही बडबडलं म्हणून समाजानं त्याच्यावरती चिडण्याचं काही कारण नाही आहे. एखादं लहान पोर जाता जाता काहीतरी बडबडतं, आपल्यालाही बडबडतं, आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडं. उलट मी तर राहुल गांधींचे आभार मानतो. आमच्या दत्ताजी सणस मध्ये इचलकरंजीला आले होते. आम्ही इचलकरंजीमध्ये हिंदू महासभा सुरू केली आणि तिथं काम सुरू झालं. त्या पदाधिकाऱ्यांना पदभार द्यायचा होता. दत्ताजी सणस आले होते. त्यांची वाट पाहत मी बसस्थानकावरती उभा होतो आणि माझ्या इथं सावरकरांचं चित्र असलेला हिंदू महासभेचा तो बिल्ला होता. एक तरुण मुलगा धावत धावत आला. त्यानं असं माझ्या बिल्ल्याकडे बघितलं, जवळ येऊन बघितलं, त्या बिल्ल्याला हात लावला आणि डोक्याला हात लावून नमस्कार केला. मी म्हटलं काय झालं? तो म्हणाला हे सावरकर आहेत ना? म्हटलं हो. म्हटलं तू वाचलेत सावरकर? पूर्वी वाचले नव्हते म्हणला. पण राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर माफीवीर म्हणून सारखी टीका करायला सुरुवात केली आणि माझी उत्सुकता जागी झाली आणि मी सावरकरांचं माझी जन्मठेप वाचलं. आणि मग मला असं कळलं की जगात दुसरा कोणताही क्रांतिकारक सावरकरांच्या इतका योग्यतेचा झालेला नाही, इतका हा महान माणूस आहे. बघा, राहुल गांधींच्या एका भाषणाने इचलकरंजीमधला एक महान भक्त सावरकर भक्त तयार झाला. मी तर म्हणतो राहुल गांधींनी रोज हेटाळणी करावी सावरकरांची, माफीवीर म्हणून, म्हणजे सावरकर भक्तांची संख्या वाढेल. कशाला लक्ष द्यायचं तिकडं? मुळातच आपलं काम काय आहे? मुळातच आपलं काम आहे की सावरकर आपण समजून घेणं आणि सावरकर समाजासमोर मांडणं. काय आहेत सावरकर? हिंदू महासभेच्या व्यासपीठावरती उभा आहे म्हणून सांगतो सावरकरांच्या हिंदुत्वाची व्याख्या जी सांगितली जाते, आसिंधु सिंधू पर्यंत यस्य भरत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. छान वाटते व्याख्या. काळाच्या ओघामध्ये अनेकांनी या व्याख्यामध्ये बदल केले आणि आज ती व्याख्या अशी सांगितली जाते की जो जो या भरतभूमीला या हिंदुस्थानला आपली मातृभूमी मानतो आणि पितृभूमी मानतो तो हिंदू. पण मानणे हा विषय नाही आहे याच्यामध्ये. सावरकरांना ते अभिप्रेत नाही आहे. कारण मानणं हे काळाच्या ओघामध्ये बदलू शकतं. सावरकर म्हणतात की ज्याची भारत ही पितृभूमी आहे, म्हणजे ज्याचे पूर्वज खापर पंजोबा त्याच्या आधीचे ज्याचे पूर्वज हे या भारतभूमीमधून चालत आलेले आहेत ते. मग याच्यामध्ये कोण आलं? याच्यामध्ये आजचे भारतातले मुसलमान पण येतात बरं का. कारण आज जरी ते धर्मनिष्ठ असले तरी कधी काळी त्यांचे पूर्वज हिंदूच होते हे त्यांनी विसरू नये. पण पुढं ते असं म्हणतात की ज्यांची पुण्यभूमी ही आहे, म्हणजे ज्यांची तीर्थक्षेत्र
ह्या भरतभूमीमध्ये आहेत ते हिंदू. मानणं हा भाग नाही आहे, असणं हा भाग आहे. म्हणजे ज्यांचे पित्र पूर्वज या भूमीतले आहेत आणि ज्यांची तीर्थक्षेत्र या भूमीतली आहेत तेच हिंदू आहेत. ही सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या आहे. मग आता ह्याच्यामध्ये कोण बसतं? याच्यामध्ये तुम्ही मी सगळं आपण बसतो, याच्यामध्ये शीख बसतात, याच्यामध्ये जैन बसतात, याच्यामध्ये बौद्ध बसतात. मग बसत नाहीत कोण? सावरकरांच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी, हे तीन बसत नाहीत. आणि मग सावरकर असं म्हणतात की जगाच्या पाठीवरती भारत हा एकमेव देश असा आहे की जो हिंदुत्ववादी झाला तर जगामध्ये मानवता प्रस्थापित करू शकतो, कारण मानवता हा हिंदुत्वाचा मूलभूत गाभा आहे. स्वतः सावरकर असं म्हणतात की मी मानवतावादी आहे. स्वतः सावरकर असं म्हणतात की मी मानवतावादी आहे. पण मग मी हिंदुत्ववादी काय? तर सावरकरांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि ते असं म्हणतात की मी मानवतावादी आहे पण मी हिंदुत्ववादी आहे, कारण जगातले धर्म, जगातले अन्य धर्म जोपर्यंत त्यांचा धर्मविशिष्ट अहंकार सोडत नाहीत आणि उन्माद सोडत नाहीत तोपर्यंत मी हिंदुत्ववादीच आहे. कारण जर हिंदूंनी आपलं हिंदुत्व सोडलं तर हे धर्मविशिष्ट अहंकार असणारे सगळे धर्म हिंदूंचा या भूमीवरून नायनाट करून टाकतील. आणि म्हणून सावरकर असं म्हणतात की मी मानवतावादी आहे पण मी हिंदुत्ववादी आहे. सावरकरांचे विचार समजायला अवघड आहेत. राहुल गांधींना तर ते समजणारच नाहीत, कारण मी पुढचा विचार सांगतो सावरकरांचा. सावरकर असं म्हणतात की स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. स्वातंत्र्य हा राजकीय स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. तो प्रत्येक देशातल्या हा माणसाचा हक्क आहे. आज ब्रिटिशांनी भारताला गुलाम केलंय म्हणून मी ब्रिटिशांच्या विरोधात लढतोय, पण उद्या जगातलं एखादं राष्ट्र जर ब्रिटिशांना गुलाम करत असेल तर मी त्या राष्ट्राविरुद्ध ब्रिटिशांच्या बाजूने लढायला उभा राहीन, हे सावरकरांनी सांगितलेलं आहे. बघा सावरकरांचे विचार कसे आहेत. सावरकरांचे विचार इतके खोल आहेत, ते असे एकाच्या बाजूला झुकणारे नाही आहेत. तो तराजू आहे आणि जो कायम समान आहेत त्याची पारडी, कधीही ते इकडे तिकडे झुकत नाही आहेत. आणि म्हणून सावरकर असं म्हणतात की माझा कान धरण्याचा अधिकार फक्त शिवाजी महाराजांना आहे, कारण अशा पद्धतीची विचारसरणी या भूमीमध्ये राबवण्याचं काम फक्त शिवाजी महाराजांनी केलेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. बाकी कुणालाही ते जमलं नाही आत्तापर्यंत आणि कुणाला भविष्यात जमेल असं पण वाटत नाही. म्हणजे कितीही कुणी स्वतःला प्रति शिवाजी म्हणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते जमेल असं वाटत नाही. इतकं ते महान कार्य ते शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये केलं आणि तेच कार्य वेगळ्या पद्धतीनं थोडं पुढं नेण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. पण समाजवादाच्या भोंगळ आणि ढोंगळ कल्पनांच्या पाठीमागे जाऊन तुम्हाला मला आपल्याला सावरकर विकृतपणानं सांगितले गेले आणि असा भास निर्माण केला गेला की सावरकर म्हणजे हिंदुत्ववादी आहेत, सावरकर म्हणजे धर्मवेडे आहेत, सावरकर म्हणजे धर्माचा अतिरेक करणारे आहेत. आणि हे काय नवीन तो शब्द आला, हिंदू अतिरेकी. तसे आहेत. सावरकरांच्या विचाराचं एक वैशिष्ट्य आहे, सावरकरांचं हिंदुत्व बऱ्याच जणांना पटतं, पण सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व अनेकांना मानवत नाही. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, सावरकरांची विज्ञाननिष्ठ अनेकांना मानवते, पण सावरकरांचं हिंदुत्व अनेकांना पचत नाही. वैशिष्ट्य आहे. सावरकरांचं हिंदुत्व हे उपासना पद्धतीवर आधारित हिंदुत्व नाही. सावरकरांचं हिंदुत्व, त्यांचा हिंदुत्व हा ग्रंथ आहे, खूप सुंदर ग्रंथ आहे, वाचा. हिंदूंच्या उगमापासून, हिंदूंच्या नामापासून सगळं सावरकरांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे की नाव कसं आलं, कसं पडलं, काय झालं, कशाचा अपभ्रंश आहे. सावरकर हे भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते होते. येणार आहे त्या विषयाकडे थोड्या वेळात. पण सावरकरांचं हिंदुत्व हे उपासना पद्धतीवर आधारित नाही, ते पूजा पद्धतीवर आधारित नाही, ते विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आहे. आणि म्हणून सावरकर असं म्हणतात की कोणताही धर्मग्रंथ हा केवळ धर्मग्रंथ आहे म्हणून सदा सर्व काळ अनुकरणीय आहे असं नाही. त्या धर्मग्रंथातले जे विचार आहेत ते आजच्या काळाच्या कसोटीवर, बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून पहा आणि ते जर योग्य असतील तर ते पुढे घेऊन चला, नसेल तर ते बिनधास्त टाकून द्या, हे सांगणारे सावरकर आहेत. आणि पुढं सावरकर असं म्हणतात की हाच निकष
माझ्या पण विचारांना लागू आहे. हाच निकष माझ्या पण विचारांना लागू आहे. म्हणजे केवळ सावरकरांनी सांगितलं 1922 साली 25 साली सावरकरांनी सांगितलं, 1930 साली सावरकरांनी सांगितलं, म्हणून आज 2024 साली ते लागू आहे, जसंच्या तसं अंमलात आणलं पाहिजे असं अजिबात नाही. सावरकर म्हणतात असं करू नका. मी त्यावेळेला जे सांगितलेलं होतं ते आजच्या काळाच्या कसोटीमध्ये घासून पहा, ते योग्य आहे का बघा. बुद्धिप्रामाण्यवाद त्याच्यासाठी वापरा, बुद्धी वापरा तुमची, घासून पुसून पहा, आणि ते जर योग्य असेल तर स्वीकारा. फक्त सावरकरांनी सांगितलं त्याला ते पोथीनिष्ठा म्हणतात, बाबा वाक्यम प्रमाणम नको. हे सावरकरांनी सांगितलं आणि ते तत्वज्ञान त्यांनी जगाला सांगितलं नाही, ते स्वतःच्या विचारांच्या बाबतीमध्ये सुद्धा सावरकरांनी तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना सांगून ठेवलं. हिंदू महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सावरकरांनी सांगितलंय म्हणून ते जसंच्या तसं स्वीकारलंय. ही पण सावरकर भक्ती झाली. सावरकरांचा प्रत्येक विचार काळाच्या आजच्या कसोटीवरती योग्य आहे की अयोग्य आहे हे जर आपण सावरकर आपल्या बुद्धिप्रामाण्यवादानं आणि आपल्या परिस्थितीनुसार आजच्या जर त्या निकषावरती जर तोलून मापून पाहिलं, ते योग्य ठरलं म्हणून स्वीकारलं आणि जर अयोग्य ठरलं म्हणून बदललं, तर तो खरा सावरकरांचा अनुनय झाला. कारण सावरकरांनी जे सांगितलं ते आपण केलं. म्हणून सावरकर समजायला अवघड आहेत, सावरकर पचायला अवघड आहेत, सावरकर आत्मसात करायला त्याहून अवघड आहेत. आणि म्हणून सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा उल्लेख मी भक्त असा केला. मीही त्याच विभागामध्ये आहे. आजारी असलेल्या आपल्या पत्नीला दवाखान्यामध्ये नेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की माई म्हणायचे, माई या आजारातून तू परत येशील असं मला वाटत नाही. माझा दिवस कार्य कर्मकांडावरती विश्वास नाही. तुझा असेल तर सांग, मी विश्वासला ते करायला सांगतो. बघा हे धैर्य आहे का तुमच्या माझ्यामध्ये? दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असलेल्या आपल्या पत्नीला अशा शब्दामध्ये असं विचारायचं की तू परत येशील असं मला वाटत नाही. तुझं जर निधन झालं तर तुझ्या पश्चातचे काही दिवस कार्य करायचे असतात, तसल्या त्या कर्मकांडावरती माझा विश्वास नाहीये. तुझा असेल तर सांग, मी विश्वास म्हणजे सावरकरांचा मुलगा, मी विश्वासला ते करायला सांगतो. हे विचारण्याचं, पत्नीला विचारण्याचं धाडस सावरकरांच्याकडे होतं. तिनं सांगितलं नाही, जे तुमचं तेच माझं. आणि म्हणून स्वतःच्या मृत्यूच्या आधी सुद्धा सावरकरांनी सांगितलं की माझ्या निधनानंतर कुठंही कसल्याही प्रकारची सुट्टी देऊ नका. फारच शोक होत असेल तर एखादी शोकसभा घ्या आणि माझं विद्युत दाहिनीमध्ये दहन करा आणि माझे कसल्याही प्रकारचे क्रियाकर्म करायचे नाहीयेत. हा सावरकरांचा विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववाद आहे. ही सावरकरांची विज्ञाननिष्ठा आहे. आणि म्हणून ज्यांना सावरकरांचं हिंदुत्व आत्मसात करायचं आहे, ज्यांना सावरकरांच्या हिंदुत्वाकडे जायचं आहे, त्यांनी ते हिंदुत्व पूर्णपणे वाचलं पाहिजे. केवळ मी हिंदुत्ववादी आहे, मी सावरकर विचारांचा आहे म्हणून चालणार नाही. ती सावरकरांची भक्ती झाली. सावरकरांचा अनुनय करायचा असेल तर तो इतका अवघड आहे, इतकं जड आहे. हे सगळं आतमध्ये रुजवलं पाहिजे, हे सगळं आतमध्ये आणलं पाहिजे. सावरकरांनी अशा कित्येक गोष्टी सांगितल्या. बघा, डोंगरीच्या कारागृहामध्ये ते होते, पुढे जन्मठेपेच्या 2 जन्मठेपेच्या शिक्षेसाठी जाणार होते. पत्नी भेटायला आली. सावरकरांचं प्रत्येक वाक्य, सावरकरांचा प्रत्येक शब्द म्हणजे साहित्य का असतो. पत्नी भेटायला आली. विचार करा, पती चाललाय अंदमानच्या शिक्षेसाठी, ज्या शिक्षेवरून माणसं जिवंत परत येतील की नाही सांगता येत नाही. 50 वर्षाची ताटातूट होणार होती. पत्नी भेटायला आलेली आहे. तुमच्या माझ्यासारखे असते तर काय झालं असतं? दोघं मिळून एकमेकाच्या गळ्यात गळे घालून ढसाढसा रडले असते. पण सावरकर आपल्या पत्नीचं हसून स्वागत करतायत. एकदा तिच्याकडे बघतायत, एकदा आपल्या कपड्यांच्याकडे बघतायत आणि ते आपल्या पत्नीला म्हणतात, काय ओळखलत का? काय ओळखलत का? कपडे बदलले असले तरी माणूस तोच आहे. वातावरणातील बदलापासून शरीराचं संरक्षण करणं हा जो कपड्याचा मूळ उद्देश असतो, तो या कपड्यात चांगला साध्य होतो. दैवयोगानं पुढं मागं कधी भेट झालीच तर ठीक आहे, पण नाहीच झाली तर असा विचार करा, 4 काड्या एकत्र जमवून त्याची घरटी विणणं आणि मुलामुलींची वीण वाढवणं
एवढाच जर संसाराचा अर्थ असेल तर असे संसार कावळे चिमण्याही करतात. माणूस म्हणून संसाराचा जर याहून काही भव्य अर्थ घ्यायचा असेल तर असा संसार करण्यात आज आपण यशस्वी झालो आहोत. आज आपण आपली 4 चूल बोळकी आपल्या हातानं फोडून टाकली असली तरी उद्या अनेकांच्या घरातून त्यामुळे सोन्याचा धूर निघेल. जन्मठेपेच्या शिक्षेला चाललेल्या नवऱ्याच्या तोंडचं हे वाक्य, ही समजूत घालण्याची पद्धत किंवा आपल्या वहिनीला मगाशी उल्लेख केला, आपल्या वहिनीला पत्र लिहिताना तात्या म्हणतात, सावरकर लिहितात, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, परी गजेंद्र शुंडेने जे उपटिले श्रीहरी साठी मेले, कमलपुष्पते अमर झाले मोक्षदाते पावन. आपलं आयुष्य हे असं आहे. अनेक फुलं फुलतात, तुमच्याही आमच्याही घरामध्ये फुलतात, सुकून जातात, जन्माला माणसं येतात, मृत्यू आला की मरून जातात. कोणी त्यांची महती गणती ठेवत नाही, महापालिका आणि नगरपालिका सोडली तर. बाकी कोणी त्यांची महती गणती ठेवत नाही. पण एखादंच फूल असं असतं की ते गजेंद्र शुंडेनं म्हणजे हत्तीच्या सोंडेनं उपटलं जातं, श्रीहरीच्या चरण कमलावरती अर्पण केलं जातं आणि मग ते निर्माल्य झालं तरी सुद्धा ते पावन असतं, पवित्र असतं. हे पावन होण्याचं, पवित्र होण्याचं भाग्य आज निर्माल्य झाल्यावरती सुद्धा आपल्या नशिबाला आलेलं आहे. हे आपलं मोठं भाग्य आहे असं आपल्या वहिनीला लिहितात सावरकर. आणि सावरकरांच्या त्या पत्रानं बाबारावांच्या अटकेमुळं, तिन्ही बंधू तुरुंगात असल्यामुळं, घरादारावरती जप्ती आल्यामुळं धीर खचलेल्या त्या वहिनीला प्रचंड प्रमाणात ते धीर येतो आणि ती या कामामध्ये स्वतःला झोकून देते परत. हे सामर्थ्य सावरकरांच्या विचारामध्ये आहे. कसे आहेत सावरकरांचे विचार? मगाशी उल्लेख झाला बघा, आपल्याला काय सांगितलं गेलं की भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं. ते एक गाणं लागतं कायम, आता अलीकडे जरा कमी झालं पण पूर्वी लागायचं. उचलले सुतू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. नव्या पिढीला काय वाटेल, नाही कोणीतरी एक गेलं, मूठभर मीठ उचललं, ब्रिटिश या देशामधून निघून गेले. इतकं सरळ स्वातंत्र्य मिळालंय का? नाही मिळालेलं. या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हाल अपेष्टा खाल्लेल्या आहेत, घरादारावरती तुळशीपत्र ठेवलेली आहेत, फासाचे दोर स्वीकारलेले आहेत, अनेकांनी आपल्या छातीवरती गोळ्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणून सावरकर स्वतंत्रतेच्या स्तोत्रामध्ये तिला आळवतायत की तू ये. काय ये? तर एवढं सगळं बलिदान त्याच्यासाठी चाललेलं आहे म्हणून ये. ने मजसी ने परत मातृभूमीला मध्ये मगाशी उल्लेख झाला की आतून पिळवटून येतं, तुमचं माझं हृदय पिळवटून येतं. पण ने मजसी ने परत मातृभूमीला ब्रायटनच्या किनाऱ्यावरनं म्हणताना सावरकरांचं अंतःकरण पिळवटून आलं. त्यांनी आर्तव केलं, त्यांना आर्जव केलं, समुद्राची आळवणी केली. पण सावरकर आगतिक झाले नाहीत, सावरकर लाचार झाले नाहीत. तशाही स्थितीमध्ये ते समुद्राला धमकी देत आहेत की कठीण मी अगस्तीसा आता रे, जो एक आचमनी तुझं प्याला, तू मला परत घेऊन जा, नाही तर मी कुणाला सांगेन? अगस्ती ऋषींना सांगेन, एका आचमनामध्ये ज्यांनी तुला पिऊन टाकलं होतं. सावरकर असे होते, परिस्थितीनं हादबल होणारे नव्हते, परिस्थितीनं लाचार होणारे नव्हते. असे सावरकर माफी मागतील? नाही मागणार. हो, आदिल शहानं जेव्हा शहाजी राजांना अटक केली, आदिल शहानं शिवाजी महाराजांचेच प्रतिज्ञा घेतलेले, तोरणा किल्ला घेतलेले वगैरे सगळ्या गोष्टी समजल्या. त्यावेळेला आदिल शहानं शहाजी राजांना अटक केली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं हो? औरंगजेबाला पत्र लिहिलं की तुम्ही आमच्या मदतीला या म्हणून. ज्याने आयुष्यात कधी रणच बघितलं नाही त्यांना ही रणनीती काय करणार हो? त्यांना ही सगळी माफीच वाटणार आणि ही सगळी चेष्टाच वाटणार ना. सावरकर समजायला अवघड आहेत. किती उदाहरणं सांगता येतील सावरकरांच्या चरित्रातली अशी की जी समजायला अवघड आहेत. पण त्याचं आकलन केलं, ते एकदा समजलं की लक्षात येतं की सावरकर जगण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. अग्नीमध्ये जळण्याची जी मजा असते ना, ती सावरकर समजल्यानंतर त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये मजा असते. आणि म्हणून मी आमच्या कोल्हापूरच्या सगळ्या सावरकरवादी कार्यकर्त्यांना सांगत असतो
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, नका नाराज हो. नाही वृत्तपत्रात नाव आलं, नका नाराज हो. नाही तुमचा फोटो लावला, नका नाराज हो. हे असं होणारच आहे. अरे ज्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी अर्पण केलं, तिन्ही बंधूंनी अर्पण केलं, सगळं घरच्या घर अर्पण केलं, घरावरती तुळशीपत्र अर्पण केलं, त्या सावरकरांना स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. हा आपला इतिहास आहे. आणि म्हणून सावरकर नाराज झाले नाहीत, सावरकर खट्टू झाले नाहीत, सावरकर रुसले नाहीत, सावरकरांनी पुढच्या कुठल्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला नाही, मी येणारच नाही म्हणाले नाहीत, माझं नाव नाही, माझा फोटो नाही, मी येणारच नाही म्हणाले नाहीत. सावरकरांनी आपल्या घरावरती तिरंगा आणि हिंदू महासभेचा ध्वज उभा केला आणि स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. ही निष्ठा आहे. ही निष्ठा जोपर्यंत तुमच्या माझ्या, मगाशी आमचे संजय कुलकर्णी मला म्हणाले की मला एक आवडलं, त्यांच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही कमिटमेंट पाळता आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही दिलेला शब्द पाळता. होय, हे बघायला पाहिजे. कारण सावरकरांनीच भाषाशुद्धीचा विषय मांडलेला आहे. हा शेवटचा विषय तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि मी माझं विवेचन थांबवणार आहे, कारण याची गरज आहे. साहित्य संमेलन आहे, हिंदू महासभेचं आहे. एक सांगड अशी घातलेली आहे की हिंदू महासभेच्या वतीनं साहित्य संमेलन आहे म्हणून हिंदुत्वावरती थोडंसं बोललो, सावरकरांच्यावरती थोडंसं बोललो. आता साहित्य संमेलन आहे म्हणून आजच्या मराठी साहित्याची जी गरज आहे त्या भाषाशुद्धीवरती थोडंसं बोलणार आहे, की तुमच्या माझ्या मराठी माणसाची जी गरज आहे त्याच्यावरती थोडंसं बोलणार आहे. आपली ती गीतं सादर केली, त्या दाम्पत्यानं फार सुंदर शब्दामध्ये सांगितलं की सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले. का दिले याचं कारण सावरकरांनी सांगितलेलं आहे केमाल पाशाचं उदाहरण देऊन. तुर्कस्तानमधून खलिफाचं उच्चाटन केल्यानंतर केमाल पाशानं तिथल्या असलेल्या भाषेमधले सगळे अफगाणी, अरबी आणि उर्दू शब्द काढून टाकले आणि तिथं पुन्हा तुर्की शब्दांची पुनर्प्रतिष्ठापना केली. केमाल पाशाला जेव्हा विचारलं गेलं की आपल्या भाषेमध्ये परभाषेतले शब्द आल्यानंतर आपल्या भाषेचं वैभव वाढतं, मग तुम्ही असं का केलं, तेव्हा केमाल पाशानं दिलेलं उत्तर आहे ते तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारं उत्तर आहे. केमाल पाशा म्हणाला, परभाषेतले शब्द आपल्या भाषेमध्ये आल्यानंतर आपल्या भाषेचं वैभव वाढतं हे बरोबर आहे, पण कधी, जोपर्यंत त्याला पर्यायी शब्द आपल्या भाषेत नसतो तोपर्यंत. आपल्या भाषेमध्ये एखादा शब्द असताना तो मारून टाकणं आणि परभाषेतला शब्द घेऊन आपल्या भाषेचं वैभव वाढलं असं म्हणणं म्हणजे औरस पुत्र मारून दत्तक घेतल्यानं संतती वाढते म्हटल्यासारखं आहे. आणि तुम्ही, मी, आपण सगळेजण मराठीवरती हा दत्तक पुत्र घेऊन संतती वाढवण्याचा अत्याचार आज करत आहोत. सावरकर व्युत्पत्तीशास्त्राचे अतिशय गाढे अभ्यासक होते. त्यांनी मराठीत प्रतिशब्द देताना सगळ्याला व्युत्पत्तीशास्त्र लावलेलं आहे. आपण मात्र मूर्खासारखे शब्द वापरत असतो. आम्ही एक शब्द वापरतो माहिती आहे का, अकॅडमी. या अकॅडमीचं आम्ही मराठी भाषांतर केलं अकादमी. अकादमी काय, अकादमीचा अर्थ काय नाही केलं आम्ही. मग प्रति मराठी शब्द द्यायचाच असेल तर तो तसा दिला पाहिजे. हा अकॅडमी शब्द कुठून आला? त्या अकॅडमस नावाच्या एका गृहस्थाच्या घराच्या अंगणामध्ये तो प्लुटो जो होता तो प्रवचनं देत होता. प्लुटोची प्रवचनं त्या अकॅडमसच्या अंगणामध्ये चालायची म्हणून ती अकॅडमी झाली. आम्ही त्याचे मराठीमध्ये अकादमी केली. मग मराठीमध्येच जर त्याचं भाषांतर करायचं असेल, मराठीमध्येच जर त्याला प्रतिशब्द द्यायचा असेल तर त्याला प्रबोधिनी म्हणा, कारण प्रबोधनाचं काम तिथं चालतं म्हणून ती प्रबोधिनी आहे. पण प्रबोधिनी सुद्धा अवघड आहे कारण तिची पुढची रूपं करताना त्रास होतो, म्हणून प्रबोधिका म्हणा. सावरकर सांगतात म्हणून प्रबोधिका म्हणा. मग अशी मेयरचा उल्लेख सांगितला. गणपतराव नलावडे यांचं उदाहरण आहे ते, पुण्याचे पहिले महापौर. 3 दिवस बिचारे वाट पाहत होते. 3 दिवस मी पुण्याचा मेयर झालो, तात्याने माझं अजून अभिनंदन कसं केलं नाही. आणि तिसऱ्या दिवशी एक माणूस आला, त्याने एक पत्र त्यांच्या हातामध्ये ठेवलं. त्यांनी पत्र उघडून बघितलं आणि त्या पत्राची सुरुवात होती प्रिय महापौर. मेयरला महापौर शब्द दिला. बोलपट, चित्रपट, दिग्दर्शन काही करतो आपण. आजकाल
दूरदर्शनवरती सर्रास एक शब्द वापरला जातो आमच्या असंख्य दर्शकांसाठी, पूर्णपणे चुकीचा शब्द आहे. दर्शक म्हणजे काय? दाखवणारा. बघणारा तो प्रेक्षक, दाखवणारा दर्शक. दूरदर्शन खऱ्या अर्थानं दर्शक आहे आणि आम्ही समोर बसून बघणारे प्रेक्षक आहोत. पण ते आम्हाला दर्शक म्हणतात, मग प्रेक्षक कोण? पण असे काही भाषाशुद्धीच्या नावाखाली, भाषाशुद्धी, सावरकरांच्या भाषाशुद्धीची पण टिंगल केली गेली. अग्निरथ विश्राम धाम गमनागमन नियंत्रक लोहपट्टिका असं सिग्नलला म्हणायचं का, असंही विचारलं गेलं. पण असं सावरकर कधीच सांगत नाही. सावरकरांचा भाषाशुद्धीचा आग्रह हा त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की जिथं प्रतिशब्द नाहीत आणि निर्माण करणं शक्य नाही तिथं ते शब्द वापरा. पण जिथं प्रतिशब्द, संस्कृतमधून आज एवढी भाषे 15,000 शब्द आहेत असं म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि संस्कृतमध्ये 2.5 लाख शब्द आहेत, आणि ज्याला उपसर्ग वगैरे वगैरे लागले, प्रत्यय लागले तर असे कितीतरी शब्द होतात. समृद्ध कोण? इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात. तुमच्या दारात वाघीण आणून बांधली दुभती तर तिचं दूध काढून प्याल का हो? नाही. मग जे दूध पिण्यासाठी वापरलं जात नाही, माझ्या शरीराचं पोषण करण्यासाठी वापरलं जात नाही, ते दूध काय उपयोगाचं माझ्या? राजीव दीक्षित तर त्याला मूर्खोंकी भाषा म्हणतात. बघा, CUT कट, PUT पुट का? मग PUT पुट आहे तर CUT कुट का नाही, कट का? लॉजचं स्पेलिंग काय? लोडग, LODGE. कुठला शब्द कुठं सायलेंट करायचा काय कळतच नाही. आमची मराठी उच्चारप्रवण आहे. जसा उच्चार आहे तसं लेखन आहे. जोडाक्षर आहे, जोडाक्षर आहे. काना आहे, काना आहे. मात्रा आहे, मात्रा आहे. म्हणून जसा उच्चार आहे तसं लेखन आहे. आणि म्हणून सावरकरांनी सांगितलं, भाषाशुद्धीचा आग्रह धरला. शुद्धीचा सुद्धा सावरकरांनी आग्रह धरला. सावरकरांनी त्यावेळेला ते खिळे होते आणि ते खिळे जुळवून मुद्रण केलं जायचं, आणि म्हणून त्याच्यासाठी काही योग्य असणारे खिळे सावरकरांनी तयार केले होते. जुनी जर सावरकरांची पुस्तकं बघितलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला र हे असं दिसेल. असं सावरकरांनी पंचांगाच्या बाबतीमध्ये पण सांगितलं. आम्ही कशाचं वैभव मानतो? इसवी सन, येशू ख्रिस्ताच्या जन्माला 2024 वर्ष झाली म्हणून इसवी सन. पण आमच्या श्रीकृष्णाच्या जन्माला 5,000 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. मग जुना इतिहास, अभिमानाचा इतिहास श्रीकृष्णाचा की येशू ख्रिस्ताचा? पण आम्हाला इसवी सनामध्ये गौरव वाटतो. आम्ही शिवशक नाही वापरत, आम्ही शालिवाहन नाही वापरत. हे सावरकरांनी सांगितलं. या सगळ्या सुधारणा सावरकरांनी सांगितल्या. भाषानंतर शब्द दिले. भाषाशुद्धी नावाचं पुस्तक आहे सावरकरांचं, त्याच्यामध्ये सावरकरांनी दिलेले अनेक प्रतिशब्द तुम्हाला दिसतील. हे सगळे प्रतिशब्द एकदा डोळ्याखालून घाला. भाषणामध्ये तो वापरण्याचा प्रयत्न करा, लिखाणामध्ये ते वापरण्याचा प्रयत्न करा. जाता जाता एक शेवटचं हिंदू महासभेच्या सगळ्यांना मी सांगत असतो, आत्ताही सांगतो, आपल्याला एक खूप वाईट सवय लागली आहे. आपण ज्याला त्याला प्रत्येकाला साहेब म्हणतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर हणमंतराव पंडित नावाच्या एका भाषातज्ञाकडून राजव्यवहार कोश लिहून घेतला. आणि या राजव्यवहार कोशामध्ये त्याने राज्यकारभारामध्ये असलेले अनेक अरबी, फारसी, उर्दू शब्द काढून टाकले आणि तिथं मराठी, संस्कृत कुछ शब्दांचा हे केला, वापर केला. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे आणि त्यांच्या नावावरती मतं मागणाऱ्यांचे नेते बाळासाहेब आहेत आणि आमचे बाळाराव आहेत. हा फरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा सांगलीला आले होते आणि सांगलीला एक उद्योगपती आहेत वेलणकर म्हणून, त्यांच्या कारखान्यामध्ये, उद्योगामध्ये ते गेले. तिथे सगळे कामगार त्या कारखान्याच्या, आता तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो, त्या कारखान्याच्या मालकाला, ओनरला मालक 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 म्हणत होते.
सावरकरांनी तिथं सांगितलं की अरे मालक कशासाठी म्हणता, हा उर्दू शब्द आहे, फारसी शब्द आहे. स्वामी म्हणा, धनी म्हणा. आणि आजही तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही जर सांगलीमध्ये कधी गेलात तर इंदिरा भुवनपासून तुम्ही जर पुढं गेलात राम मंदिरपर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती डाव्या बाजूला एक सभागृह आहे आणि त्या सभागृहाचं नाव त्यांनी आता धनी वेलणकर सभागृह असं केलेलं आहे. याला म्हणायचं सावरकरांचा अनुनय करणं. ही भक्ती नव्हे, अनुनय आहे. त्यांनी ते आत्मसात केलं, मालक काढून टाकलं. तसं माझ्या मित्रांनो, साहेब काढून टाका. तुम्ही दादा म्हणा, काका म्हणा, मामा म्हणा, राव म्हणा, जी म्हणा, स्वामी म्हणा, साहेब नका म्हणू. जो मोठा असेल तो साहेब, आम्ही नाही मोठे. जो साता समुद्र पार राहतो, ब्रिटनमध्ये राहतो तो साहेब, आम्ही नाही साहेब. आणि ते जीमध्ये, रावमध्ये, साहेबमध्ये, आनंदजीमध्ये जी आत्मीयता आहे ना ती साहेबमध्ये नाही आहे. ते साहेब म्हटलं की मला जरा लांबच वाटतं थोडंसं. आनंदजी म्हटलं की मला जरा बरं वाटतं. ताई म्हटलं की जरा बरं वाटतं. मॅडम म्हटलं की जरा कसतरीच वाटतं. ते थोडंसं मॅड अहम असं काहीतरी त्याचा अपभ्रंश करावा असं वाटतं. मग म्हणजे मी मॅड असं. प्रत्यक्षात जर बघितलं ना तर या शब्दांचे अर्थ खूप वेगळे आहेत. आम्ही सांगतो मुलांना, मुलगा कुठं आहे? कॉन्व्हेंटमध्ये आहे. अभिमानानं सांगतो आम्ही कॉन्व्हेंटमध्ये आहे. पण कॉन्व्हेंटचा खरा अर्थ सांगितला तर इथनं पुढं कुणीही माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये आहे म्हणण्याचं धाडस करणार नाही. कॉन्व्हेंटचा खरा अर्थ असा आहे की तिकडं ब्रिटनमध्ये आत्ता आपल्याकडं जी पद्धत आली लिव्ह इन रिलेशनशिपची तशी तिकडं पूर्वीपासून आहे. आणि मग ह्या शरीर संबंधामधनं जी मुलं जन्माला येतात त्या मुलांना असं दाराच्या बाहेर रस्त्यावरती टाकून दिलं जातं. आणि अशी टाकून दिलेली मुलं तिथले काही समाजसेवक गोळा करतात आणि त्यांचं पालनपोषण करून त्यांना शिक्षण देण्याची जी संस्था आहे त्याला तिथं कॉन्व्हेंट म्हणतात. तुम्ही आम्ही अभिमानानं सांगतो माझा मुलगा कॉन्व्हेंटला आहे. म्हणाल का आता इथनं पुढं? अरे आपल्याकडं किती सुंदर व्यवस्था होती गुरुकुलाची. आहेत आपल्याकडे एक गुरुकुल चालवणारी. केवढी सुंदर कल्पना होती. 14 विद्या 64 कलांमध्ये पारंगत करून विद्यार्थ्याला बाहेर सोडणारी गुरुकुल शिक्षण पद्धती मेकॅलोनं उद्ध्वस्त करून टाकली. आणि ही इंग्रजी शिक्षणाचं लाचारी तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये मारली. आणि आज आपल्याला असं वाटायला लागतं. शेवट करताना मी फक्त इतकंच सांगतो, कधी कधी मी महाबळेश्वरला जातो, माझे मित्र बरोबर असतात. परत आल्यानंतर माझे काही मित्र मला विचारतात महाबळेश्वरला गेला होतास, सनसेट पाहिलास की नाही? मी म्हणतो नाही पाहिला. म्हणतात अरे महाबळेश्वरला गेलास आणि सनसेट पाहिला नाहीस? म्हणतो नाही पाहिला. का? म्हटलं नाही बघत. अरे पण का? अरे जे मावळते ते जे बुडायला लागले, जे बुडल्यानंतर सगळीकडे अंधार पसरणार आहे ते कौतुकानं काय बघायचं? मी सनराईज बघतो, सूर्योदय बघतो, जो उगवणार आहे, जो उघडल्यानंतर सगळी पृथ्वी प्रकाशमय होणार आहे, दैनंदिन व्यवहार नित्यव्यवहार सुरू होणार आहेत, लोकांच्या अंतःकरणामधलं तेज जागा होणार आहे, ते मी बघतो. म्हणून प्रगती मित्रांनो पश्चिमेकडं नाही आहे, पश्चिमेकडं अंधार आहे, प्रगती पूर्वेकडं आहे. आणि आपण पूर्वेकडं आहोत. आणि आपलं सुदैव असं आहे की आपल्या देशामध्ये सावरकरांसारखा एक विचारवंत जन्माला आलेला आहे. म्हणून प्रगती सावरकरांच्या विचारामध्ये आहे, पूर्वेमध्ये आहे. म्हणून हा सूर्योदय जो आपल्या देशामध्ये सावरकरांच्या नावानं झालेला आहे, सावरकरांच्या रूपानं झालेला आहे, सावरकरांच्या साहित्यामधून झालेला आहे, त्या सूर्योदयाचा जो गायत्री मंत्र आहे, हिंदुत्वाचा गायत्री मंत्र, तो आपण अखंड जपूया. आणि हा देश केवढा मोठा होता, अफगाणिस्तानापर्यंत होता. अफगाणिस्तानापर्यंत आपला देश. दर हजारो वर्षाने या देशाचे तुकडे 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 पडत गेले. आपल्याला अखंड भारत म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश एवढंच वाटतं, अफगाणिस्तानापर्यंत होता. आणि म्हणून शेवटची एक गोष्ट आपल्याला सांगणार आणि माझं विचार थांबवणार आहे. सावरकरांचं एक नाटक आहे उत्तर क्रिया नावाचं. या उत्तर क्रिया नाटकामध्ये ती वेडी असते आणि ती सारखं म्हणत असते मला उत्तर क्रिया करायची आहे, मला उत्तर क्रिया करायची आहे. तिला विचारलं जातं कशाची उत्तर क्रिया करायची आहे, तर ती म्हणते की पानिपतावरती ज्या हजारो बांगड्या फुटल्या, ज्या असंख्य माणसं मेली, त्यांची मला उत्तर क्रिया करायची आहे. मग ते पेशवे सांगतात की अरे हिला कोणीतरी एक भटजी द्या जोडून, तिला उत्तर क्रिया करायची आहे, कोणीतरी एक विधी करणारा माणूस द्या. ती म्हणते नाही, ती उत्तर क्रिया तू करायची आहेस.
पेशवे म्हणतात मी करायचे, हो तू करायची आहेस. उत्तर क्रिया म्हणजे कर्मकांड करायचं नाहीये. उत्तर क्रिया म्हणजे पानिपताच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्तर जिंकत जाण्याची क्रिया करायची आणि ती तू करायची आहेस. आणि म्हणून आपल्याला पश्चिमेचं गुलाम व्हायचं नाहीये, अमेरिकेचं गुलाम व्हायचं नाहीये. आपल्याला पश्चिमेवरती स्वामित्व मिळवायचं आहे. ते भाग्य आपल्या देशाच्या नशिबामध्ये सावरकरांच्या विचारानंच येणार आहे. म्हणून तुम्ही मी आपण सगळेजण मनापासून सावरकरांच्या विचाराचा अनुनय करूया. अल्पवेळामध्ये जेवढं आपल्यासमोर मांडणं शक्य होतं तेवढं सावरकरांचे विचार ठेवण्याचा, एका वेगळ्या दृष्टिकोनातून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खरं तर माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही, पण मला ही खूप मोठी संधी आपण दिलीत. माझं हे मोडकं तोडकं विवेचन आपण शांतपणाने पोटात आगीचा डोंब उसळला असताना, भूक लागलेली असताना, प्रचंड प्रमाणात कावळे ओरडत असताना सुद्धा शांतपणानं ऐकून घेतलं. पण त्याबद्दल मी तुमच्या कुणाचेही आभार मानणार नाही. काय उद्धट वागताय हो. एवढं सगळं डोस पाजले आम्हाला, आम्ही ऐकून घेतले, पोटात भूक लागलेली असताना सुद्धा शांतपणे इथं बसलो, चांगलं बोलले त्यावेळेला टाळ्या वाजवल्या, अजिबात उठून गेलो नाही, मागून चिठ्ठी पण नाही आली कुठली, आणि तरी आभार मानणार नाही? नाही मानणार. आभार कोणाचे मानायचे असतात? आभार परक्यांचे मानायचे असतात. तुम्ही मी आपण सगळेजण एका हिंदुत्वाच्या प्रवाहामध्ये सावरकरांच्या विचारामध्ये काम करणारे आहोत. आणि म्हणून तुम्ही मी आपण सगळेजण हे राष्ट्रबंधू आहोत. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, याच बंधुत्वाच्या नात्यानं तुम्ही इथं आलात. याच बंधुत्वाच्या नात्यानं मी माझे विचार तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मी इतकंच म्हणेन, आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, घर बांधले हृदयामध्ये, आता त्याला दार कशाला, आता त्याला दार कशाला. मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद सर.